अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी फक्त 1-2 दिवस उरलेले असताना आता कर्जमाफीची शक्यता दिसत नाही आणि त्याचमुळे विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज विधान भवनाच्या गेटवरती विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं। आमचा संघर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय थांबणार नाही अशी भूमिका यावेळी अजित पवारांनी घेतली। उद्याच्या उद्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असा एक ओळीचा ठराव आणा, आम्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली। एक आपल्या इथं परंपरा आहे महाराष्ट्राची, जेवणाला बोलवताना आपण सगळ्यांनाच बोलवतो, जो जेवण देतो त्यांनी ठरवायचं असतं। आम्हाला काही त्यांनी जेवणाला बोलवलं म्हणजे काय आम्ही भुके राहणार आहोत अशातला भाग नाही, तो त्यांचा अधिकार आहे। कुणाला बोलवायचं काय बोलवायचं त्याला मी जास्त महत्त्व देत नाही। जेवणं नाही घातली तरी चालतील, आमचं म्हणणं की आमच्या शेतकऱ्याला पहिली कर्जमाफी करा। उत्तर प्रदेश सरकारनं 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर केली, अजून काय तोडगा काढणार? सरकारला जर इच्छाशक्ती असेल तर सरकारनं आम्हाला विरोधकांना बोलावं, आम्ही त्यांना तोडगा सांगू कर्जमाफी कशी करू शकतो। वाजवट्या चर्चेला जाऊन सभागृहात आम्हाला वेळ घ्यायचा नाही आणि राज्यात काही शेतकऱ्याची आम्हाला चेष्टा करायची नाही। आमची एवढीच भूमिका आहे की उद्याच्या उद्या एक ओळीचा ठराव तुम्ही आणा की आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय, आम्ही सभागृहातून सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहोत। संपूर्ण अधिवेशन आहे जे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गाजलेलं होतं। आता उद्याचा दिवस शेवटचा असणार आहे, निर्णायक असणार आहे। सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।